अरे ती जी मॉडेल आहे सोनाली, स्वतःला बोल्ड म्हणणारी सोनाली, ती जेव्हा घरात आली तिचं डिस्क्रिप्शनच असं होतं की बाबा ती चहा पित्या लंडन मध्ये, कॉफी पित्या सॅन फ्रान्सिस्कोला, ते ब्रेकफास्ट जात्या न्यूयॉर्कला, मग जेवायला कुठं जाते? घरला जायला लागते ना. मुद्दा काय आहे, बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी राडे चालू झालेत. तुम्ही बघितला नसाल पण कालच्या प्रीमियरच्या एपिसोडला, ग्रँड प्रीमियर जे झालं त्या एपिसोडमध्ये जे झालेले राडे आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. पहिली गोष्ट, जे आपलं छोटं आहे, छोटं कोण छोटं, प्रभू पोरग चांगला आहे, स्टोरी भारी आहे, त्याची एव्ही पण भारी आहे, देव ना करू पण त्याला तो आजार लागलाय, त्या आजारासाठी तो झुंजतोय, पण ते वाटतंय तेवढं शान नाही, ते एवढं हुशार आहे. त्या पोरग्याला मानलं पाहिजे 100%. त्या पोरग्याला गेम कळलाय. म्हणजे बघा, घरात आल्या आल्या त्यानं ठेचा काढला बॅगेत आणि म्हटलं की बाबा ठेचा तू खाणार काय, ठेचा तू खाणार काय. ते त्या पोरगीकडे गेला, ती सोनालीची आहे, ती स्वतःला बोल्ड म्हणते, ती तिच्याकडे गेला, तिला म्हटला ठेचा खाणार ना तू? ती म्हटली नाही मी का खाऊ. ती वरनं रिॲक्ट झाली, म्हणतात ह्यो बी रिॲक्ट झाला, का खायला पाहिजे. ती म्हटली नाही माझं पोट खराब होते म्हणून मी खात नाही. एकमेकांच्यावरती वादावाद तिथंच चालू झाली. त्या छोट्याला असलं मानलं पाहिजे. जेव्हा राधा पाटील घरात आली, राधा पाटील कातुलकी खातील, गौतमी पाटीलला पण तिने काय काय टॉन्ट मारली, त्याचा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही, पण गौतमी पाटीलला तिने लई टार्गेटवरती ठेवलं असं वाटत नाही का? म्हणजे लिटरली तिने स्टेजवर पण म्हणता म्हटलीच, गौतमी पाटील असं नाही, कुठली बी पाटील असं, राधा पाटील कोण चालत नाही. म्हणजे काय पॉडकास्ट पण आलता, तुम्हाला माहित असेल त्या पॉडकास्टमध्ये पण राधा पाटीलनं भरपूर गौतम पाटील बद्दल बोललं होतं. पण ठीक आहे, पण राधा पाटीलचं भरपूर मोठं फॅन फॉलोविंग आहे, भरपूर पोरं प्रेम करतात तिच्यावरती, भरपूर पोरं तिला जीव लावतात, किंवा समजून जावा यार तसं लई पोर आहेत. त्यामुळं ती सगळ्यांना भेटत आली, हा नमस्कार नमस्कार नमस्कार. तेवढ्यात ना आमचं छोटं पुढं आलं प्रभू आणि म्हणते अच्छा मी दिसलो नाही का तुला. म्हणजे तिथं पण त्याला ते पंच मारला किंवा ती टॅगलाईन मारला. याला गेम म्हणायचं, हे गेम त्याला कळलाय 100%. पुढचा जो वाद आहे तो कदाचित होऊ शकतो पण आणि नाही पण. सागर कारंडे आणि दीपाली सय्यद हे दोघंही जुने ओळखी आहेत एकमेकांच्या, पण कदाचित जास्त ओळख असल्यामुळे सागर कारंडे जास्त जोक करायला जाऊन सय्यद जे आहेत दीपाली सय्यद त्यांना राग येईल का असं जरासा शंका आहे. झालेली भांडणं मेन म्हणजे अनुश्री माने आणि रुचिता कोल्हापूरची आणि अनुश्री साताऱ्याची स्टेजवरती भांडणं चालू आहेत. ट्रॉफी कोण घेऊन जाणार? अगं खेळत तर पहिला दिवस आहे का बाई, 100 दिवस अजून आहे तुझ्याकडे, तेव्हा बघ की. आता ही म्हणत्या नाही ट्रॉफी मी कोल्हापूरला घेऊन जाणार, ती अनुश्री तर ती बाई म्हणत्या नाही ट्रॉफी मुंबईमध्ये निघली ना पहिला सातारा लागतो. आई हे कुठलं लॉजिक आहे? म्हणजे मग मुंबईमध्ये निघली की मुंबईमध्येच कुठं दिके मग कुणाला तर. आणि ह्या दोघींना जर ट्रॉफी द्यायची आहे किंवा हे दोघीच जर म्हणतात की मला ट्रॉफी पाहिजे, हे बाकीचे कशाला बोलवलाय मग? तुला कशाला पाहिजे ना? मग मेन पॉईंटवर मी येतो. अनुश्री मानेला तुम्ही सगळेजण ओळखताय, रुचिता असेल हिला पण तुम्ही सगळेजण ओळखताय. अनुश्री माने कंटेंट करते चांगलं मान्य आहे, रुचिता जी आहे तिचं बोलण्यामध्ये दम आहे. ह्या दोघींच्या मध्ये राडे 100% फिक्स आहेत, 100%. हे दोघांच्या मध्ये तुम्हाला कोण योग्य वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा. पुढचा राडा जो आहे तो आहे तन्वी कोलतेचा. आडनाव पण कोलते पण ठीक आहे, तन्वी कोलते. अरे तुम्हाला एखादं स्टेज मिळालंय, बिग बॉसच्या स्टेजवरती तुम्ही गेला आहात, आयुष्यात पहिल्यांदा तिथे एवढ्या मोठ्या स्टेजवरती गेला आहात, तिथं संजीव जो मुलगा आहे त्याच्याबरोबर डान्स केले होते, आणि तिथं आल्यानंतर रितेश देशमुख सर आहे समोर, त्याच्याबरोबर बोलता बोलता त्या सगळं वाद घालायला लागली त्या संजीव बरोबर. नाही मला नाही आवडले, मला हो मगाशी असं बोलत होता मला नाही आवडलं, मी इथं बोलणारच त्याला. अगं बाई थांब, आज जा, ते त्यासाठीच आहे घर, भांडणं कर आज जाऊन. इथं स्टेजवर रितेश देशमुख सर उभे आहेत, त्याच्या समोरच वाद चालू, समोरच भांडणं चालू. एवढी काय घाई आहे, एवढं कुठलं भरून आलं डोक्यात की भांडणं करायची आहेत? ही बाई घरात गेल्यानंतर देखील तन्वी कोलते गेल्या पण वाद करायला चालू केलं तिनं. मला लिटरली कधी कधी वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये जर एखाद्याला बोलवलं ना तर तो आधीच स्ट्रॅटेजी आखून जातो, काय भांडायचं आहे, कुठल्या मुद्द्यावर भांडायचं आहे, कसं भांडायचं आहे, आता भांडू काय नंतर भांडू, सगळं ठरवतात. किंवा कुठल्या मुद्द्यावरती करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, सगळं ठरलेलं असतं कदाचित. त्यामुळे या लोकांच्याकडे बघून मला वाटतं की ह्यो सीझन आगा भयानक होणार आहे 100%. त्यामुळे असेच व्हिडिओ तुम्ही मिस करू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज रात्री शब्द वेळेवरती आणि रोज दुपारी यजमान या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम 100% आपली चालू असते. नवनवीन व्हिडिओज पण चालू असतात. 100% कमेंट सेक्शन मधल्या प्रत्येक मुलग्याची कमेंट मी लाईव्ह स्ट्रीमला वाचतोय तोंडानं असं क्लिअर. त्यामुळे 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू रोजच्या रोज.